नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज 9 जानेवारी 2026 रोजी पवित्र पोर्टल यामार्फत आपल्याला एक सूचना देण्यात आलेली आहे मित्रांनो. अतिशय चांगली सूचना ही आपण म्हणू उमेदवारासाठी खूप फायदेशीर ह्या सूचना आहे मित्रांनो. तर बघा, पहिली सूचना अशी आहे की ज्या उमेदवारांनी 26/12/2000 रोजी म्हणजे डिसेंबरमध्ये जी CTET झाली होती मित्रांनो, त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील म्हणजे खुल्या प्रवर्गातील म्हणजे ज्या उमेदवारांनी कास्टमधून ही CTET परीक्षा दिलेली आहे मित्रांनो, अशा उमेदवारांना कडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणतेही आरक्षण प्रमाणपत्र उपलब्ध असेल. म्हणजे जेव्हा तुम्ही CTETचा फॉर्म भरला मित्रांनो, तेव्हा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे आपल्याला की असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली सूट व सवलत मिळेल मित्रांनो. म्हणजे पवित्र पोर्टलसाठी तुम्ही जर रजिस्ट्रेशन करत असेल आणि CTETचा फॉर्म तुम्ही कास्टमधून भरला असेल, तर हे आरक्षण तुम्हाला पवित्र पोर्टलमध्ये काय केलं जाईल मित्रांनो, ग्राह्य धरले जाईल. म्हणजे इथे तुमचा फायदा होणार आहे. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट किंवा सवलतीचा लाभ घेता येणार नाही आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही फॉर्म भरले आणि तेव्हा तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही हा लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो. तुम्हाला कास्टमध्ये कन्सिडर केल्या जाणार नाही. म्हणजे CTET जो तुमचा सर्टिफिकेट असेल, जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून जर फॉर्म भरला असेल मित्रांनो, तर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना कास्टमध्ये करा. जर नाही केलं असेल मित्रांनो, तर रजिस्ट्रेशन तुम्ही पवित्र पोर्टलवर ओपन म्हणून भरू शकता मित्रांनो. कास्टमध्ये जर तुम्ही करत असाल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला प्रॉब्लेम नक्कीच येणार मित्रांनो. तर रजिस्ट्रेशन करताना अगदी काळजीपूर्वक तुम्ही रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. जर CTETच्या वेळेस तुमच्याकडे हा डॉक्युमेंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्टमध्ये भरा मित्रांनो. जर नसेल तर तुम्ही ओपनमधून रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो. तर बघा मित्रांनो, यामुळे काही उमेदवारामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे याबाबत स्पष्ट करण्यात येते की इथे आपल्याला स्पष्ट सांगितलं की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जी टेटची परीक्षा आपण दिली मित्रांनो, देण्यापूर्वी परीक्षेच्या वेळी कोणतेही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेले आरक्षण लागू असलेल्या गुणांची सूट व सवलत मिळेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. जसं की 14 मे पूर्वीच्या आपल्याकडे डॉक्युमेंट्स हवे मित्रांनो. ते जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला काय मित्रांनो सूट दिल्या जाईल. म्हणजे कास्टमध्ये तुम्हाला कन्सिडर केल्या जाईल. नसेल तर प्लीज तुम्ही ओपनमधून काय करायचं मित्रांनो, फॉर्म भरायचा. ही झाली पहिली सूचना. दुसरी सूचना आहे मित्रांनो डोमिशियलबद्दल. डोमिशियल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं मित्रांनो, उमेदवारांकडे जातीचे दाखले आहेत परंतु अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिशियल नाही, कास्ट सर्टिफिकेट आहे आपल्याकडे पण डोमिशियल सर्टिफिकेट उपलब्ध नसल्यास तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे जे खाली दिलेले आहे अ, ब आणि क यामधले कोणतेही एक पुरावे तुम्हाला काय करायचे आहे मित्रांनो, याची PDF बनवायची आहे आणि हे पवित्र पोर्टलवर काय करायचे मित्रांनो, तुम्हाला अपलोड करायचे मित्रांनो. ओळखीचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. आधार कार्ड, वाहन चालनाचे परवाना आणि पासपोर्ट, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड. जनरली हे सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे अवेलेबल असते. ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सगळे असतेच मित्रांनो. पत्त्याचा पुरावा आपल्याला कोणताही एक यामधून द्यायचं मित्रांनो. वरतं पण आधार कार्ड सगळ्याकडे असेल तर जनरली आधार कार्डच सगळ्यांनी द्यावा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तिथं कोणताच प्रॉब्लेम येत नाही. यामध्ये बघा मित्रांनो, टेलिफोन, गॅस, वीज देयक किंवा मालमत्ता कर इत्यादीचे बिल तुम्ही सादर करू शकता.
पासबुक सगळ्यांकडे असते, तर तुम्ही हा पुरावा पत्त्याचा पुरावा म्हणून देऊ शकता. रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असेल तो पुरावा तुम्ही देऊ शकता. रेशन कार्डमध्ये नाव असलं पाहिजे हे गरजेचे आहे. भाड्यानं राहत असेल तर भाड्याची ॲग्रीमेंट तुम्ही सबमिट करू शकता. पण जनरली सगळ्यांनी मला असं वाटते की पासबुकची प्रिंटच पुरावा म्हणून तुम्ही द्यावं, ते योग्य राहील. अतिरिक्त कागदपत्र, जन्माचा प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट, आपण शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे टी-सी आपल्याला इथे पाहिजे आणि महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालांत बोर्ड सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो, हे यापैकी 3 पुरावे, यापैकी 3 कागद तुम्हाला पाहिजे. इथं खूप सारे ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला. जो डोमेशियल नसेल तर आधार कार्ड, पासबुकची झेरॉक्स आणि बर्थ सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट नसेल तर टी-सीची झेरॉक्स, हे 3 याचे तुम्ही PDF बनवून डोमेशियलच्या ऐवजी काय करू शकता, हे पुरावे तुम्ही अपलोड करू शकता मित्रांनो. म्हणजे ही एक खूप चांगली बाब आहे. तिसरी सूचना अशी आहे आपल्यासाठी की ज्या उमेदवारांनी यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल नाही म्हणून त्या प्रमाणपत्रात पूर्ण केलेले नाही आहे, बरोबर आहे. ज्यांच्याकडे डोमेशियल नव्हतं त्यांना भरपूर प्रॉब्लेम होता, त्यांनी अपलोडसुद्धा केले नसेल, पण त्याच्याकडे अ, ब, क मधून नमूद असलेले कागदपत्राची यादी प्रत्येक एक पुरावा काय करायचा आहे, उपलब्ध आहे. याच्यातून एक आणि याच्यातून एक, अ, ब, क मधून तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचं आहे. आणि अशा उमेदवारांनी त्यांचे जे सर्टिफिकेट आहे, स्वप्रमाणपत्र आहे, सेल्फ सर्टिफिकेशन कॉपी जे म्हणतो, त्यांना आपल्याला काय करायचं मित्रांनो, अनसर्टिफाईड करायचं आहे. अनसर्टिफाईड केल्यावर हे जे डॉक्युमेंट आहे याची PDF तुम्हाला अपलोड करायची आहे आणि पुन्हा ते सर्टिफिकेशन करून घ्यायचे, सेल्फ सर्टिफाईड करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि कागदपत्रे पडताळणीच्या पूर्ण वेळी मूळ अधिवास प्रमाणपत्र मीन्स डोमेशियल सादर करणे बंधनकारक असेल मित्रांनो. पण जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवल्या जाईल, तेव्हा तुमच्याकडे डोमेशियल असणं फार गरजेचे आहे मित्रांनो. तात्पुरता हे सूट तुम्हाला देण्यात आलेली आहे, कारण की भरपूर असे उमेदवार आहे किंवा अभियोग्यताधारक आहे की ज्यांचं डोमेशियलबाबत प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळेच ते स्वप्रमाणपत्र किंवा सेल्फ सर्टिफाईड करू शकत नाही आहे, रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ही सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो. पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी किंवा तुमचं विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होईल, तेव्हा डायरेक्टली तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी बोलवतात, तेव्हा तुम्हाला तुमचं डोमेशियल रेडी असणं फार गरजेचे आहे, नाहीतर तुम्ही भरतीतून बाद व्हाल मित्रांनो. ठीक आहे. तरी भरतीसाठी अजून भरपूर काळ आहे, तर तुम्ही डोमेशियल काढू शकता आणि काढून पण घ्यावा. डॉक्युमेंट कोणतंच नसेल तर ते पण काढून घ्यावा. भरपूर लोकांना डॉक्युमेंट्समध्येच प्रॉब्लेम येतात, तर ते दूर करा, कारण की अजून भरतीसाठी आपल्याला एक ते दीड महिना आहे. 15 तारखेपर्यंत तर बदलीची प्रक्रिया चालणार आहे. त्याच्यानंतर जाहिराती येतील, त्याच्यानंतर आपलं जे प्रेफरन्स लॉक करणं असणार ते, आणि त्यानंतर सिलेक्शन होणार मित्रांनो. तो भरपूर मोठी अशी प्रोसेस आहे. त्यापुढे सगळे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा. चौथी आणि महत्त्वाची सूचना अशी सांगितलेली आहे की पुन्हा एकदा नोंदणी करण्यासाठी म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी त्यांनी आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे, ती म्हणजे 14 जानेवारीपर्यंत. कालच एक सूचना आपण पाहिली की 12 जानेवारीपर्यंत ही मुदतवाढ मिळालेली होती, पण 2 दिवस आणखी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे मित्रांनो. तर ह्या संधीचा फायदा घ्या आणि सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करा. काही प्रॉब्लेम आले तर रजिस्ट्रेशन करून ठेवा मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि पवित्र पोर्टल CTET किंवा TET जर तुम्हाला नवीन अपडेट ची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच माझं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.